नमस्कार. मी आज आंबे आणले. तुम्ही लोणचं पण बोलू शकता, पण मी याला आमच्या कोळी भाषेमध्ये आम्ही त्याला करबाट बोलतो. तर आता तुम्ही बघा मी कशी बनवणार आहे. आणि 3 आंबे आणले मी. त्याच्यात मी अगोदरच साल काढून घेतलेला आहे. आणि हे तुम्हाला हे खराब दिसत असेल, पण हे खराब नाही आहे. हे याचा जो चीक असतो ना, तोच त्याला लागतो, त्यामुळे तो खराब होऊन जातो. पण हे आतून खूप चांगला आहे. तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, थोडे हळद घेणार आहोत आपण, गूळ घेणार आहोत आणि चवीनुसार आपण मसाला पण टाकणार. काही काही जण त्याच्यामध्ये नुसते हळदीचं पण करतात, पण मी मसाल्याचं करणार आहे. चला तर आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. हे बघा, ते आपण ह्याला कापून घेणार आहोत. आणि हे आंबे खायला, नुसते आंबे खायला पण छान लागतात. हे बघा, जास्त कडक पण नाहीये, पोय आहे. तर आपण याला छोटे छोटे बारीक करून घेऊया. पण ह्याचे मी कापून घेते. वाव, छान मस्तच आहेत, कारण की जास्त जाड कोय नाहीये, त्यामुळे व्यवस्थित सगळं आपल्याला मिळतंय कापायला. हे बघा, मी तुकडे करते, त्याचे मी बारीक बारीक करणार आहे. आता आपण याची कोय काढून घेऊया. हे मी काढून घेते. हे असं काढून घेतलेत. हे थोडे मी बाजूला साईडला ठेवते सध्या. आता आपण याचे बारीक बारीक करून घेणार आहोत. हे बघा, जास्त पण बारीक नाही करायचे, मीडियम असे थोडे ह्या प्रमाणाचे घ्यायचे. हे असे आपल्याला एवढे बारीक करायचे आहेत. पहिल्यांदा तुम्ही मोठे पण कापू शकता. आंबे पण लवकर आता आलेले आहेत, पिकलेले पण आंबे येतात. आणि आंबे सीझन असल्यामुळे आम्ही हा लोणचं करतोच लोणचं. पण आता मी तुम्हाला लोणचं बोलते, पण आम्ही याला आमच्या भाषेमध्ये आम्ही करबटच बोलतो. आणि छान लागतं, तुम्ही नक्की करून बघा. सीझन मध्ये आंबे खायलाच पाहिजे. ज्या सीझन मध्ये आपले कुठले फ्रुट्स असतात, भाज्या असतात, त्या सीझन मध्ये भाज्या किंवा फळं खायलाच पाहिजे. मी कापून घेतलेत आंबे. पण बनूया. आता मी गॅस पेटवलाय. आता पहिला आपण तेल टाकून घेऊया. तेल जास्त नाही टाकायचं. आता आपल्याला ना याच्यामध्ये लसूण पण टाकायचं आहे. लसूण टाकल्याने थोडंसं टेस्ट पण येते. त्यामध्ये राई टाकली. आता आपण लसूण टाकूया. हळद टाकून घेते. त्याचबरोबर त्याला मसाला पण टाकायचा. आपल्याला मसाला चवीनुसार मसाला टाकायचा आहे. तुम्हाला जास्त टाकायचं जास्त टाका, थोडं तिखट पाहिजे असेल तर. आता मी याच्यामध्ये आंबे टाकून घेते. आंबे सगळे टाकून घ्यायचे. आपल्याला गाठून घेऊया. छान. आणि आता तुम्हाला जेवढं मसाला तिखट पाहिजे की थोडं लाईट पाहिजे, तर तसं तुम्ही मसाला टाकू शकता. आता मी याच्यामध्ये थोडासा अजून मसाला टाकते. आता आपल्याला हा गूळ टाकायचा. आपल्याला जेवढा गोड पाहिजे तेवढा आपण गूळ टाकू शकतो. काही काही जण साखर पण टाकतात, पण साखर न टाकता मी गूळच टाकते, कारण गूळ पण चांगलाच असतो, पौष्टिक असतो गूळ. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि गुळामध्ये पण थोडासा खारटपणा असतो थोडाफार, त्यामुळे मी मीठ थोडासाच टाकलेला आहे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायचं असेल तर पाणी पण टाकू शकता.
आपण घाटून घेऊया. गूळ वितळत आहे. काही काही जण असं पण करतात की पहिले गूळ टाकतात आणि त्याच्यानंतर मग हे आंबे टाकतात, पण मी पहिले आंबे टाकून घेतले, त्याच्यानंतर मग गूळ टाकला. त्याच्यात मी झाकण देते 2 मिनिटासाठी, एक वाफ येऊ दे त्याला. वाव, हे बघा खूप छान झालेलं आहे. आणि याच्यामध्ये पाणी अजिबात मी टाकलेलं नाहीये. हे गुळाचंच असं पाणी सुटलेलं आहे, त्याचं अजिबात मी पाणी टाकलेलं नाही. त्यामुळे हे बघा, वाव मस्त. आणि तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा पदार्थ आमचा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. आणि जेवपर्यंत आंबे आहेत, आंब्याचा सीझन आहे, तेवपर्यंत आम्ही हा पदार्थ करतो. आम्ही लोणचं खात नाही, पण आम्ही हे खातो. लोणचं म्हणजे जे आपण दुकानावरून बनवतो किंवा घरी आपण बनवतो लोणचं, तो आम्ही जास्त खात नाही. पण हा लोणचं, हा आमचा करबट आम्ही खातो. हा आमच्या म्हणजे सगळ्यांचा फेवरेट आहे हा. हे पण हे झालेले आहेत आणि थोडासा घट्टपणा पण आलेला आहे. आणि हे बघा, हे शिजलेले पण आहेत. त्यामुळे मी आता हे गॅस बंद करते. वा, आपला रेडी, करबट आपला रेडी. हा बघा, खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.